नमस्कार. आजच्या या सविस्तर आणि विशेष विश्लेषणामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आजचा आपला विषय आहे ना, तो एका विशिष्ट राशीसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे आणि ती राशी म्हणजे कुंभ. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी 2026 हे वर्ष नुसतं एक कॅलेंडरमधलं नवीन वर्ष नाहीये, तर खऱ्या अर्थाने एक टर्निंग पॉइंट, एक मैलाचा दगड ठरणार आहे. या विश्लेषणामध्ये आपण 2026 मध्ये दडलेल्या संधी, आव्हाने आणि एकंदर वाटचालीचा अगदी सखोल वेध घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता थेट सुरुवात करूया. आजचा या प्रवासात आपण नेमक्या कोणत्या गोष्टी कव्हर करणार आहोत ते आधी थोडक्यात पाहूया. आपण सुरुवात करू ती कुंभ 2026च्या एका दृष्टिक्षेपाने. त्यानंतर करिअर आणि आर्थिक स्थिती, विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या संधी, नातेसंबंध आणि आरोग्य, आणि शेवटी काही अत्यंत शुभ गोष्टी आणि अतिशय प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत. हे सगळं समजून घेणं खरंच खूप रंजक ठरेल. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि अतिशय सकारात्मक अशा टप्प्यापासून. कुंभ 2026 एक दृष्टिक्षेप. हे वर्ष प्रगती आणि आत्मविश्वासाचं कसं एक उत्तम उदाहरण ठरणार आहे ते आता आपण पाहूया. 2026 हे वर्ष प्रगती, नवीन संधी आणि वाढलेल्या आत्मविश्वासाचं वर्ष ठरणार आहे. हा या संपूर्ण वर्षाचा अगदी मूळ गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष खरोखरच एक जबरदस्त सकारात्मक ऊर्जा घेऊन येत आहे. म्हणजे बघा, इथे वैयक्तिक क्षमतेला नव्या आणि उत्तम संधींची जोड मिळणार आहे. गेल्या काही काळापासून चालू असलेल्या प्रयत्नांना आता यश मिळेल आणि त्यामुळे पुढची वाटचाल आणखी आत्मविश्वासाने करता येईल. आणि जेव्हा योग्य संधी आणि अफाट आत्मविश्वास एकत्र येतात ना, तेव्हा प्रगतीचा वेग नैसर्गिकरित्या दुप्पट होतोच. आता बघा, कोणत्याही नव्या प्रवासाची सुरुवात म्हटली की थोडीफार आव्हाने तर येणारच, होय ना? अगदी त्याचप्रमाणे वर्षाच्या सुरुवातीला काही कामांमध्ये थोडे अडथळे येऊ शकतात. पण काळजी करण्याचं काहीच कारण नाही, कारण यावरचा अंतिम उपाय अत्यंत सोपा आणि 100% प्रभावी आहे. तो म्हणजे संयम आणि योग्य नियोजन. घाई न करता अतिशय शांत डोक्याने आणि संयमाने जर रणनीती आखली तर येणारे सगळे अडथळे अगदी सहज दूर होऊ शकतात. आणि हेच अचूक नियोजन शेवटी निश्चित यशाचा रस्ता अगदी मोकळा करून देईल. चला, आता आपण जीवनाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या बाह्य पैलूकडे वळूया. तो म्हणजे करिअर आणि आर्थिक स्थिती. कामाच्या ठिकाणी आणि संपत्तीमध्ये भरीव प्रगती कशी होणार आहे ते आता आपण समजून घेऊया. नोकरदार आणि व्यावसायिक या दोन्ही वर्गांसाठी हे वर्ष लिटरली खूप फायदेशीर ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून मिळणारं कौतुक आणि विश्वासातून मिळणाऱ्या नवीन जबाबदाऱ्या या फक्त तात्पुरत्या यशाच्या खुणा नाहीत बरं का, तर या गोष्टी थेट पदोन्नती म्हणजे प्रमोशन आणि पगारवाढीचे रस्ते मोकळे करणार आहेत. आणि जे स्वतःचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी तर नवीन ग्राहक जोडले जाणे आणि महत्त्वाच्या पार्टनरशिप्समधून व्यवसायाचा विस्तार होणे याच्या प्रचंड मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. हे सगळेच फॅक्टर्स एकत्र येऊन करिअरचा आलेख एकदम वर घेऊन जातील. पण हो, या सगळ्या भरभराटीच्या काळात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वर्षाच्या मध्यात जेव्हा एखादा खूप मोठा आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्याची वेळ येईल, तेव्हा तज्ज्ञांचा म्हणजेच एक्सपर्ट्सचा सल्ला आवर्जून घ्या. आत्तापर्यंतच्या कष्टाने मिळवलेली ही सगळी व्यावसायिक आणि आर्थिक प्रगती सुरक्षित ठेवायची असेल आणि संभाव्य धोके टाळायचे असतील तर हे एक प्रॅक्टिकल पाऊल उचलणं खूपच आवश्यक आहे. योग्य मार्गदर्शन हे नेहमीच मोठ्या नुकसानीपासून वाचवतं, हे आपण विसरून चालणार नाही. आर्थिक स्थितीवर थोडं बारकाईने लक्ष दिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते की एकंदर आर्थिक स्थिती वर्षभर अत्यंत स्थिर राहील. त्यातही सर्वात चांगली गोष्ट म्हणजे पूर्वी केलेल्या जुन्या गुंतवणुकीतून आता खऱ्या अर्थाने चांगला फायदा मिळायला सुरुवात होईल. इथे आर्थिक नियोजनाचा एक साधा आणि सोपा नियम लागू होतो. अनावश्यक खर्च टाळला की बचतीमध्ये आपोआप आणि लक्षणीय वाढ होते. आणि याच वाढलेल्या बचतीच्या आणि भक्कम आर्थिक स्थितीच्या जोरावर जमीन, स्वतःचं घर किंवा एखादं नवीन वाहन खरेदी करण्याची स्वप्न साकार करण्यासाठी ही वेळ अत्यंत अनुकूल ठरेल. करिअर आणि पैशांच्या या सकारात्मक आलेखानंतर आता शैक्षणिक क्षेत्राकडे वळूया. आपला पुढचा विषय आहे विद्यार्थ्यांसाठी संधी आणि शिक्षण, मेहनतीचं फळ मिळवण्याची वेळ. विद्यार्थी वर्गासाठी तर हे वर्ष अतिशय आशादायी आणि त्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करणारं ठरणार आहे. वर्षभर घेतलेल्या मेहनतीचं आता अतिशय गोड फळ मिळण्याची हीच ती वेळ आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मिळणारं यश असू दे, उच्च शिक्षणाच्या उत्तम संधी असू देत किंवा अगदी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची दारे खुली होणे असू दे, अशा अनेक भारी गोष्टी या वर्षात घडणार आहेत. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची अट आहे.
या सर्व भव्य संधींचा खऱ्या अर्थाने सोन्यात रूपांतर करायचं असेल तर एकाग्रता टिकवणे म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन हाच सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मंत्र असणार आहे. एकाग्रतेशिवाय मात्र हे यश मिळवणं थोडं कठीण होऊ शकतं. करिअर आणि शिक्षणाच्या या बाह्य जगाकडून आता आपण जरा मानवी जीवनाच्या अत्यंत संवेदनशील आणि अंतर्गत पैलूंकडे वळूया. आपला पुढील विषय आहे नातेसंबंध आणि आरोग्य, वैयक्तिक जीवनाची वाटचाल. आता इथे बघा, नातेसंबंधांच्या बाबतीत 2 अतिशय वेगवेगळे आणि इंटरेस्टिंग टप्पे आपल्याला पाहायला मिळतात. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी एका नवीन आणि अत्यंत रोमांचक नात्याची सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे, जे त्यांच्या आयुष्यात एक वेगळाच आनंद घेऊन येईल. दुसरीकडे जे विवाहित आहेत त्यांच्या जीवनात संवादाच्या अभावामुळे थोडेफार लहानसहान मतभेद होऊ शकतात. पण घाबरू नका, एकंदर परिस्थिती सकारात्मकच आहे. थोडा समजूतदारपणा दाखवला आणि मोकळा संवाद वाढवला तर हे सगळे मतभेद लगेचच निवळतील आणि कुटुंबासोबतचे शांततेचे आणि आनंदाचे अनेक छान क्षण अनुभवता येतील. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं तर एकंदर प्रकृती उत्तम राहील ही एक खूपच जमेची बाजू आहे. पण सध्याचं जीवन किती धावपळीचं आहे हे आपण जाणतोच. कामाचा वाढता व्याप, करिअरमधील धडपड यामुळे थोडा मानसिक ताण आणि झोपेची समस्या जाणवू शकते. आजच्या या वेगवान जगात या समस्या खूपच कॉमन वाटू शकतात, पण म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वेळेवर स्वतःची आणि झोपेची काळजी घेणं हे दीर्घकालीन आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मग या सगळ्या ताणतणावाचा सामना कसा करायचा? तर यासाठी काही अत्यंत सोपे आणि प्रॅक्टिकल उपाय आहेत. नियमित व्यायाम करणं, मन आणि शरीराच्या शांतीसाठी योगाभ्यास करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संतुलित आहार घेणं. हे खूप फायदेशीर ठरेल. या व्यतिरिक्त पचनाशी संबंधित कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. हे अगदी छोटे छोटे पण अत्यंत प्रभावी बदल आपल्या एकंदर आरोग्याची क्वालिटी लक्षणीयरित्या सुधारू शकतात. आणि आता आपण अशा एका भागाकडे आलो आहोत ज्याची अनेक जण नेहमीच खूप उत्सुकतेने वाट पाहत असतात. शुभ गोष्टी आणि प्रभावी उपाय. याला आपण 2026ची ॲस्ट्रोलॉजिकल मार्गदर्शिका किंवा अगदी चीटशीट सुद्धा म्हणू शकतो. या टेबलकडे पाहिल्यावर आपल्या लगेच लक्षात येईल की कुंभ राशीसाठी या नवीन वर्षात निळा आणि जांभळा हे 2 रंग अतिशय शुभ मानले जातील. दैनंदिन जीवनात या रंगांचा वापर नक्कीच वाढवता येईल. तसंच 4 आणि 8 हे अंक विशेष लकी ठरतील. कोणतंही महत्त्वाचं काम किंवा नवीन प्रकल्प सुरू करायचा असेल तर शनिवार आणि बुधवार या दिवसांची निवड करणं अधिक पॉझिटिव्ह रिझल्ट्स देईल. रत्नांच्या बाबतीत सांगायचं तर नीलम हे अत्यंत शुभ रत्न मानलं जातं. पण इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणकारांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं मस्ट आहे, जेणेकरून त्याचा योग्य तोच फायदा मिळेल. संपूर्ण वर्षभर ती सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि येणारे अडथळे दूर करण्यासाठी काही अगदी साधे, पारंपरिक पण अत्यंत प्रभावी उपाय करता येतील. पहिली स्टेप, दर शनिवारी गरजू आणि गरीब लोकांना काळे तीळ किंवा उडीद डाळ दान करा. ह्यातून मिळणारा आनंद आणि समाधान खूप मोठं असतं. दुसरी स्टेप, नियमितपणे ओम शम शनेश्चराय नमः या मंत्राचा जप करा, ज्यामुळे मानसिक शांती आणि एकाग्रता वाढायला खूप मदत होईल. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची स्टेप, घरातील असोत वा बाहेरील सर्व वडीलधाऱ्यांचा नेहमी आदर करा आणि त्यांना शक्य ती मदत करा. या वरवर अत्यंत सोप्या वाटणाऱ्या पण खूप अर्थपूर्ण कृती जीवनात खऱ्या अर्थाने सकारात्मक बदल घडवून आणतात. तर शेवटी या संपूर्ण विश्लेषणातून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. काय मेहनत, संयम आणि सकारात्मक विचार याच खऱ्या अर्थाने 2026 मधील यशाच्या चाव्या आहेत? तर याचं उत्तर आहे 100%, नक्कीच. ग्रह आणि तारे हे आपल्याला केवळ एक दिशा दाखवण्याचं आणि संभाव्य संधींची कल्पना देण्याचं काम करतात. पण सातत्यपूर्ण प्रयत्न, परिस्थितीला धैर्याने सामोरं जाण्याची वृत्ती आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हेच खऱ्या अर्थाने समाधान आणि शाश्वत यश मिळवून देतात. या वर्षातील प्रत्येक संधीचं सोनं करण्याची ताकद याच प्रयत्नांमध्ये दडलेली आहे. याच एका सकारात्मक आणि अतिशय प्रगल्भ विचारासह आजचं हे सविस्तर विश्लेषण आपण इथेच थांबूया. नवीन माहिती घेत रहा, प्रगती करत रहा आणि 2026 हे वर्ष अतिशय उत्तम प्रकारे